आपल्यासोबत आहेत संजोग सोसायटीचे अध्यक्ष नवनाथ बन सर. सर, रामनवमीच्या पूर्वसंध्येला भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा तुम्ही आयोजित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. काय भावना आहेत? रामनवमीच्या पूर्वसंध्येच्या निमित्ताने संजोग सोसायटीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संजोग मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली. खरं तर आज आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे, कारण महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ, आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज आमच्या संजोग सोसायटीमध्ये आले. खरं तर ही आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे, कारण देवेंद्रजींसारखं लाडकं व्यक्तिमत्व आपल्या परिसरामध्ये यावं असं प्रत्येकाला वाटतं आणि देवेंद्रजींच्या आशीर्वादामुळे एवढा छान कार्यक्रम झालेला आहे. आणि रामनवमी आहे, रामनवमी सारखा पवित्र सण आहे, सगळीकडे उत्साह आहे, प्रभू रामचंद्रांचा जय जयकार सुरू आहे. आणि या प्रभू रामचंद्रांच्या या रामनवमी जन्मोत्सवाच्या निमित्ताने संजोग सोसायटी दरवर्षी अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करतं. खरं तर हे आमच्या संपूर्ण सोसायटीचं आणि मानकुड परिसराचं भाग्य म्हणावं लागेल की आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आलेत. त्यांनी आमच्या सगळ्यांना आशीर्वाद दिला, आमच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि या निमित्ताने एक चैतन्याचं वातावरण, उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं. खरं तर मानखुर्द सारख्या परिसरामध्ये आदरणीय देवेंद्रजी सारखे मुख्यमंत्री येणं ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे, कारण मानखुर्द हा गरीब एरिया आहे, जिथे मध्ये गरीब हातावर पोट असलेली लोक राहतात. परंतु अशा भागाचा देखील विकास झाला पाहिजे याचं स्वप्न भारतीय जनता पार्टी सातत्यानं बघत असते आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वामध्ये महाराष्ट्र गेल्या 10 वर्षापासून आहे, मधली 2.5 वर्ष सोडली, महाराष्ट्राचा विकास वेगाने होते. त्याच पद्धतीनं या परिसराचा देखील येणाऱ्या काळामध्ये निश्चित विकास होईल ही खात्री आहे आणि या निमित्ताने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता. उद्या रामनवमी आहे, तर उद्या सुद्धा काही असंच कार्यक्रम होणार आहे? आम्ही दरवर्षी रामनवमीच्या दिवशी देखील एक भव्य मिरवणूक या ठिकाणी होत असते, पालखी सोहळा असतो आणि खास करून उद्या भंडाऱ्याचं देखील आयोजन करण्यात येते. मानखुर्द परिसरातील सर्व भाविक भक्त, राम भक्त या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होतात. सगळे आनंदामध्ये हा कार्यक्रम सादर करतात. मागच्या जवळपास 8 वर्षापासून, जेव्हापासून ही संजोग सोसायटी स्थापन झाली, जवळपास 8 वर्ष झाले, तेव्हापासून आम्ही कार्यक्रम आयोजित करतोय. उद्या सकाळपासून अभिषेक, पूजा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं, भजन कीर्तन अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व राम भक्तांना या निमित्ताने विनंती की अशा धार्मिक वातावरणाचा, प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये, थाटामध्ये आपण सर्वांनी साजरा करावा आणि रामनवमीच्या या पवित्र सणानिमित्त सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना, सर्व नागरिकांना, राम भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. कॅमेरामन साक्षात सावंतसह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.